भेटीगाठी होत नाही. अशा फिल्मच्या निमित्ताने आम्ही सगळ्यासाठी परत एकदा किती वर्षांनी एकत्र काम करताना चा जो वेळ मिळतो एकमेकांच्या बरोबर तो फार शेवटपर्यंत टिकणारा असतो आणि बॉन्डिंग वाढवणारा असतो. आणि फिल्म पण तशीच आहे. शिकणी असल्यामुळे आणि सगळ्यांची कामं काय काय त्यांनी केलेली आहेत ही प्रत्येकाने पाहिलेली असल्यामुळे तसा कधी संबंध झाला नाही की मी आणि तू असा कधी संबंध नाही आला. आपण मिळून साऱ्या जणी. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या निमित्तानं, ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं, अर्थात या भारी कलाकार आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. आणि आज तुम्ही मंचावरही आम्हाला छान मंगळागौर वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटता आला. स्पेशल स्क्रीनिंग मी बघितलंय, पण त्याबद्दल काही उलगडा करणार नाहीये. हा चित्रपट या सगळ्याच गोष्टी स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी. पण ट्रेलर बघितल्यानंतर आत्ता पटकन मिळालेली कोणती प्रतिक्रिया जी तुम्हाला आता नाही, ज्या कन्व्हिक्शनने आम्ही केलं ना त्याचा परिणाम दिसतो. आणि ट्रेलरमध्ये सुद्धा इतका छान ट्रेलर बनवलं आहे की पूर्ण पॅकेज सिनेमाचं काय असेल हे तुम्हाला कळतं आहे. त्यामुळे लोक उत्सुकतेने येणार चित्रपट बघायला याची मला 100% खात्री आहे. आणि ते तुमचा कसा राहिला एकंदरीत अनुभव या सगळ्या 5 जणींसोबत? अरे फारच धमाल आली. आम्ही शूटिंग करताना ॲक्च्युली लॉकडाऊनच्या आधी आम्ही हे सगळं शूटिंग केलं होतं. लॉकडाऊनमुळे थोडीशी मागे पडली फिल्म, पण आता ती आली आहे परत. पण सगळ्या मैत्रिणी असल्यामुळे आणि सगळ्यांची कामं काय काय त्यांनी केलेली आहेत ही प्रत्येकाने पाहिलेली असल्यामुळे तसा कधी संबंध झाला नाही की मी आणि तू असा कधी संबंध नाही आला. आपण मिळून साऱ्या जणी असंच आमच्या सेटवर वातावरण तसंच होतं. आणि काही वाटलं तर आम्ही एकमेकांना सांगतही होतो. असं नाही की जरा असं करून बघ, असं करून बघ. सजेशन्स देणं घेणं जे काही को ॲक्टरचं आमचं बेटरमेंट ऑफ द फिल्म नाही का. सो तसा मजाच आली. म्हणजे ऑन सेट कॅमेऱ्यात जे काही झालं त्याचा चित्रपट झाला. आणि ऑफ स्क्रीन पण समजा काही शूट असेल ना त्याचाही एक वेगळा चित्रपट होतं. ते फार मजा येते फिल्म मेकिंगचं ना. आजही आम्ही एन्जॉय करत होतो तुमच्या गप्पा. कारण खरंच होतं तसं. म्हणजे काय होतं, आमच्या आपापल्या क्षेत्रात असल्यामुळे भेटीगाठी होत नाही. अशा फिल्मच्या निमित्ताने आम्ही सगळ्यासाठी परत एकदा किती वर्षांनी एकत्र काम करताना चा जो वेळ मिळतो एकमेकांच्या बरोबर तो फार शेवटपर्यंत टिकणारा असतो आणि बॉन्डिंग वाढवणारा असतो. आणि फिल्म पण तशीच आहे. फिल्मची कथाही तशीच आहे. बॉन्ड नाही आहे पण तो आम्ही क्रिएट करतोय आणि तो फोकस उद्दिष्ट साध्य करायचं आहे. पण आमची मैत्री तशीच आहे, निखळ आहे, स्वच्छ आहे, गिव्ह अँड टेकवाली आहे. त्यामुळे वी आर हॅपी, एन्जॉयड द फिल्म. पण तुम्हाला असं वाटतं केदार शिंदे यांना बायकांच्या मनातलं कळतं आता या चित्रपटानंतर? डेफिनेटली कळत असणार. जेव्हा नरेट केली ना तेव्हा त्याला पूर्ण माहीत होतं आपण कसा सिनेमा करणार. एक तर केदार शिंदे आला म्हटल्यानंतर मला खात्री होती की चांगला असल्याशिवाय आम्हाला तो विचारणारच नाही. त्यामुळे खात्री होती. म्हणून मी काहीही न ऐकता उडी मारलेली आहे. आणि मला माहीत होतं की आपण उडी दरीत नाही, आपण वरती उडणारच हवेत म्हणून. धमाल केली, कल्ला केला. आणि सिनेमागृहात जेव्हा चित्रपट लागेल ना सगळ्या जणी सगळी जण धमाल करणार, कल्ला करणार. थँक्यू सो मच. थँक्यू.